या महत्त्वाच्या 50 बातम्या सुपरफास्ट पद्धतीने। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युवा नेते माजी नगरसेवक पवनराजे राळेभात यांचा भाजपमध्ये प्रवेश। राम शिंदेंच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश। आमदार रोहित पवार यांना मोठा धक्का। जवळपास तासाभरापासून रोहित पवारांची ईडी चौकशी सुरू। रोहित पवारांना साथ देण्यासाठी ईडी कार्यालयापर्यंत रोहित पवारांच्या पत्नी कुंती पवार सोबत। कोल्हापूरच्या इचलकरंजीत शरद पवार गटाचं घंटानाद आंदोलन। रोहित पवारांवरील ईडी चौकशीच्या निषेधार्थ सरकार विरोधात जोरदार निदर्शनं। रोहित पवारांच्या ईडी चौकशीसाठी विरोधात शरद पवार गटाचं नागपुरात आंदोलन। ईडी कारवाईचा करण्यात आला तीव्र निषेध। नोकर भरतीची शरद पवार गटाची मागणी। बीडमध्ये रोहित पवारांवरील ईडीच्या कारवाई विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमक। आमदार संदीप क्षीरसागर यांच्या नेतृत्वात आंदोलन। आंदोलकांची भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी। रोहित पवारांच्या ईडी चौकशी विरोधात परभणीत शरद पवार गटाचं आंदोलन। जिल्हा कचेरीत घंटानाद आंदोलन। भाजप सरकार विरोधात आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी। कल्याणमध्ये रोहित पवारांवरील ईडी कारवाई विरोधात शरद पवार गटाचं आंदोलन। कल्याण तहसील कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांकडून घंटानाद आंदोलन करत कारवाईचा निषेध। सरकारच्या अध्यादेशाचा ओबीसी समाजाकडून विरोध। अध्यादेश रद्द करावा, ओबीसी समाजाची मागणी। अजितदादांच्या बारामतीतील घराबाहेर ओबीसी संघटनांचं आंदोलन। ओबीसी समाजावर अन्याय झाल्याचा आंदोलकांचा आरोप। धुळ्यात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचा मराठा आरक्षण अध्यादेशाला विरोध। समता परिषदेचे कार्यकर्ते रस्त्यावर। बीडमध्ये ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी ओबीसी संघटनांचं आंदोलन। जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा। ओबीसी आरक्षणाला संरक्षण देण्याची मागणी। मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने काढलेल्या अध्यादेशाला ओबीसी संघटनांचा विरोध। अहमदनगरच्या राहतामध्ये ओबीसींचा तहसील कार्यालयावर मोर्चा। सरकारच्या विरोधात घोषणाबाजी। पैठणमधील संत एकनाथ महाराजांच्या समाधीचं जरांगे पाटलांनी घेतलं दर्शन। पैठणमध्ये जरांगे पाटलांचं जोरदार स्वागत। अंतरवाली सराटी येथे शेकडो शिक्षकांनी मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली। खासगी शिक्षण संस्थेतील शिक्षकांना वाढीव अनुदान मिळवून देण्यासाठी ही भेट होती। सरकारशी बोलून मार्ग काढण्याची मागणी केली आहे। रत्नागिरीत 4 फेब्रुवारीला छत्रपती संभाजी महाराजांच्या सर्वात उंच पुतळ्याचं अनावरण होणार आहे। जिजामाता उद्यानातील या पुतळ्याचं काम सध्या अंतिम टप्प्यात आहे। देखण्या आकर्षक पुतळ्याची पहिली झलक खास TV9 मराठीच्या प्रेक्षकांसाठी। पंढरपूरमध्ये मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी हिंदू मुस्लिम एकता मंचच्या वतीने उपोषण। तहसील कार्यालय पंढरपूर येथे आमरण उपोषण सुरू। उपोषणाला अनेक समाजाचा पाठिंबा। अमरावतीच्या शेतकऱ्यांनी बजेट सादर झाल्यानंतर व्यक्त केली नाराजी। सरकारनं शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचा केलाय आरोप। शेतकऱ्यांसाठी ठोस पावलं उचललं गेलं नसल्याची व्यक्त केली खंत। वाढवण बंदर विरोधात बंदर विरोधी संघर्ष समितीचा बोईसर येथील प्रदूषण नियंत्रण मंडळ कार्यालयावर मोर्चा। वरिष्ठ अधिकारी कार्यालयात उपस्थित नसल्याने आंदोलनकर्ते आक्रमक। लातूर जिल्ह्यात 132 कोटींचा निधी खर्चाविना पडून। जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना पायाभूत सुविधांसाठी देण्यात आलेला निधी खर्चाविना पडून। खर्चात कामचुकारपणा करणाऱ्या ग्रामपंचायतीची चौकशी होणार। अमरावतीच्या आदिवासी भाग असलेल्या चिखलदऱ्यात 100 गावांवर पाणी टंचाईचं सावट। 3 तालुक्यांमध्ये 26 टँकरनं पाणी पुरवठा करण्याचा निर्णय। तब्बल 300 कोटींची थकबाकी राहिल्याने महावितरणकडून अहमदनगर पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचा वीज पुरवठा खंडित। परिणामी शहरातील पाणीपुरवठ्यावर मोठा परिणाम होणार। 97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला उद्यापासून सुरुवात। उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री दीपक केसरकर प्रमुख उपस्थिती असणार।
प्रवाशांना जागेवर तिकीट द्या, पीएमपीएमएल प्रशासनाचा पिंपरी चिंचवडमधील वाहकांना इशारा. वाहकांकडून नागरिकांना स्वतःच्या जागेवर बोलावून तिकीट घेण्याचं सांगितलं जाण्याचे काही प्रकार उघडकीस. बुलढाण्याच्या देऊळघाटात पाहणी करण्यासाठी गेलेल्या जिल्हाधिकाऱ्यांचा संताप. सुशोभीकरण करण्यापेक्षा स्वच्छतागृह बांधा, ग्रामसेवकासह कर्मचाऱ्यांना खडसावलं. भंडारा जिल्हा तुमसर नगर परिषदेतील अभिलेख गहाळ, नागरिक त्रस्त, सेवानिवृत्त प्राचार्यांकडून चौकशीची मागणी. आज हिंदुत्ववादी संघटनांकडून अक्कलकोट शहर बंदची हाक. हिंदुत्ववादी कार्यकर्त्याला मारहाण केल्याच्या निषेधार्थ बंद. आरोपीवर गुन्हे दाखल करून तात्काळ कारवाईची मागणी. त्यापासून चंद्रपुरात 3 दिवस जाणता राजा महानाट्य. शहरातील चांदा क्लब मैदानावर रंगणार सोहळा. जळगावच्या भुसावळ बाजार समितीत चांगल्या प्रतीच्या कांद्याला 1000 ते 1200 रुपये दर, तर दुय्यम प्रतीच्या कांद्याला 600 ते 800 रुपये प्रति क्विंटल दर. लागवडीचा खर्च निघत नसल्याने शेतकरी हवालदिल. वाशिममध्ये बदलत्या हवामानामुळे 17 उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात. शासनाकडे नुकसान भरपाई देण्याची मागणी. नांदेडमध्ये कोथिंबीरला 1 रुपये दर. संतप्त शेतकऱ्यांनी 1.5 एकरवरील कोथिंबीर पिकावर जनावरं सोडली. लागवडीचा खर्चही निघत नसल्याने शेतकरी हवालदिल. लातूरच्या आडत बाजारात तुरीला 10,000 रुपये प्रति क्विंटल भाव, तर सोयाबीनच्या दरात घसरण सुरू. सोयाबीनला भाव देण्याची शेतकऱ्यांची मागणी. खेड रेल्वे स्थानकातून कंटेनर वाहतूक सुरू होणार. फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत कंटेनर वाहतूक सुरू करण्याचे कोकण रेल्वेचे प्रयत्न. नांदेडमध्ये 1 एकर मिरची लागवडीतून 3 लाखांचं उत्पन्न. शेतकरी मोहनराव नरबाडेंकडून वेगवेगळ्या पिकाच्या लागवडीतून आर्थिक स्रोत वाढवण्याचं आवाहन. बुलढाण्यात 95 लाखांचा गुटखा जप्त. ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे गुटखा तस्करी करणाऱ्या भरधाव वाहनावर कारवाई. गोंदियाच्या तिरोडीत रेती वाहतूक करणारे 5 टिपर जप्त. अवैध मुरुम खोदकाम करणाऱ्या जेसीबी आणि ट्रॅक्टरवर कारवाई. लातूरच्या वलांडीत झालेल्या अत्याचाराच्या घटनेचा जिल्ह्यातून तीव्र निषेध. आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी. उदगीर, निलंगा, निटूर आणि येरोळमध्ये नागरिकांची निदर्शनं. धाराशिव शहरात रन फॉर इक्वॅलिटी अंतर्गत स्त्री पुरुष समानता जनजागृती रॅली. हिंगोलीमध्ये आमदार रोहित पवारांवरील ईडी कारवाई विरोधात शरद पवार गटाचं आंदोलन. ईडी आणि भाजप विरोधात आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी. हिंगोली जिल्ह्यात 2023 वर्षाचा पीक विमा लागू करण्याच्या मागणीसाठी ठाकरे गटाचं आंदोलन. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आजपासून आमरण उपोषण सुरू. गुजरातच्या बडोदामध्ये झालेल्या रांगोळी स्पर्धेत चेतन मोहितेंच्या रांगोळीला गोल्ड मेडल. राजेंद्र दिंडोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली रांगोळी स्पर्धेचं आयोजन. मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याची मुस्लिम बांधवांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. धाराशिवमध्ये मुस्लिम बांधवांचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन.